नमस्कार, मी सीमा रायमाने. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. चला तर पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पाकिस्तानने भारताच्या सीमेरेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. त्यावर भारतीय सैन्याने तात्काळ प्रत्युत्तर देत पाकिस्तानी रेंजर्सना धक्का दिला. या संघर्षात भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद झाले. त्यात मुंबईच्या घाटकोपरीतील कामराज नगरमधील मुरली नाईकचा समावेश आहे. मुरली नाईक हे एक शूर, समर्पित आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करणारे जवान होते. त्यांचे बलिदान, शौर्य आणि देशप्रेम हे आपल्याला प्रेरणा देणार आहे. नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधाचा लढा आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी 12 जिल्ह्यातील बाधित शेतकरी प्रतिनिधी विरोधी कृती समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक झाली. आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाचा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मे अखेरपर्यंत बांधा ते वर्धा संघर्ष यात्रा काढली जाईल असाही निर्णय घेण्यात आला. उत्तराखंड येथून आलेले युवक कार्तिक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असीम प्रेम व निष्ठा व्यक्त करत एक अद्वितीय आणि प्रेरणादायी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 गड किल्ले पादक्रांत करण्याचा संकल्प केला असून आतापर्यंत त्यांनी 22 किल्ल्यांचा यशस्वी प्रवास सुरू केलाय. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका 4 महिन्याच्या आत घेण्यात याव्यात असे आदेश दिलेत. त्यामुळे अनेक महिने थांबलेली शासकीय प्रक्रिया पुन्हा जोमाने कार्यरत झाली आहे. याच धर्तीवर भाजपा कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांची आगामी महापालिका विषयात आढावा बैठक जिल्हा कार्यालयात संपन्न झाली. भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम IPL वरही झालाय. सुरक्षा कारणास्तव यंदाचा IPLचा हंगाम स्थगित करण्यात आलाय. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या ड्रोन हल्ल्यामुळे काल रात्री धर्मशाला येथील दिल्ली आणि पंजाब येथील क्रिकेट सामना सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आला होता. त्यानुसार देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहता IPL ला सध्या तरी तुर्तास ब्रेक लागलाय. सदर बाजार परिसरातील लाल बहादूर शास्त्री उद्यान हे अनेक नागरिकांसाठी आणि विशेषतः लहान मुलांसाठी एकमात्र विरंगुळ्याचे ठिकाण आहे. मात्र सध्या या उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. पेन्शनधारकांचे पेन्शनविषयीचे लाभ कमी केले जाणार आहेत म्हणून आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी तेली साहेब यांना देण्यात आले. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 2 जागा सुचवल्या असून केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम येत्या वर्षभरात मार्गी लागेल अशी माहिती खासदार धनंजय माडिक यांनी आज दिली. भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. या आणि अशा ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गो कूल.